त्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. महोदय बोला. प्रश्न असा आहे की विषय भाकड जनावरांचाच आहे आणि आपण मुद्दाम काय झालंय की गोरक्षकांच्या नावाखाली काही दल हे जे काम करतायत ते बघा, प्रामाणिक भावना असेल तर त्याला आमचा विरोध नाही. गोरक्षक झालंच पाहिजे, गोवंशाचं संरक्षण झालं पाहिजे. पण मुळात काय होत आहे की काही टोळ्या तयार झाल्यात महाराष्ट्रात आणि हे लुटणाऱ्या टोळ्या झाल्या आहेत. अशी गाडी अडवतात आणि पैसे वसूल करतात आणि त्यातून हा एक वेगळा प्रश्न झालाय. त्यावर तुम्हाला काहीतरी वेगळ्या उपाययोजना करावी लागेल. प्रश्न असा येतो की एक भाकड जनावर जी आहेत त्याचा काही उपयोग नाही. शेतकरी ते पोसू शकत नाही हो. एका जनावराच्या मागे महिन्याला 5-7 हजार रुपये 10 हजार रुपये खर्च येतो. त्याला ते विकल्याशिवाय तो नाही सस्टेन करू शकत. अशा परिस्थितीमध्ये या जनावरांचं तो विकून त्याला जे काही पैसे 5-7 लाख हजार रुपये मिळतात, 10 हजार रुपये मिळतात, त्याला ते पुरेसं त्याला एक मदत होते. अध्यक्ष महोदय, फार महत्वाचा विषय आहे. महाराष्ट्रातील हे जेवढे शेतकरी आहेत, गरीब शेतकरी आहेत, एकच लक्षात घ्या की पहिल्या बाकावरच्या सदस्यांना मी प्रत्येक प्रश्नात बोलायला देतोय. पाठच्या बाकावरच्या सदस्यांना पण आपल्याला संधी द्यायची आहे. आता याच्या पुढे आम्हाला देऊच नका. बाकी प्रश्न ठीक आहे, चालेल. आपली इच्छा असेल तर तसं करू. पुढे चला. फक्त एवढंच की आम्हाला नाही ना, प्रश्न तर होऊ द्या पूर्ण. प्रश्न आम्ही सांगून टाकतो. आम्ही पुढच्या बाकवाले बसत होतो. चला बोला. प्रश्न माझा असा आहे की अध्यक्ष महोदय जरा ऐकून. प्रश्न असा आहे की या भाकड जनावर जेवढे आहेत यासाठी काय उपाययोजना आहे? एक तर ते विकू देत नाही आणि विकायला गेलं तर ते गोरक्षणमध्ये फुकट कोणी ठेवणार नाही. मग तुम्ही असं करा, या भाकड जनावरांसाठी पुन्हा निधी वाढवून घ्या. या जनावरांची किंमत ठरवा, त्याचं काहीतरी ठरवा, त्याचं ज्याप्रमाणे एज प्रमाणे किंवा काय पद्धतीनं, आणि त्यांना गोरक्षणामध्ये या जनावरांना आणून शेतकऱ्यांना द्यावं. त्याचा मोबदला त्यांना द्या. म्हणजे हा प्रश्न सुटेल. म्हणजे जिथे गोहत्येसाठी हे जनावर जातात आणि ते गोशाळेमध्ये नाही, गोहत्येसाठी जातात, हे यांचा मांसासाठी जातात, त्याचे कत्ल करण्यासाठी जातात, हे थांबवता येईल ना? हे का विकले जातात? त्याला 10-15 हजार रुपये मिळतात, त्याचा उपयोग काही नाही, ती लायबिलिटी आहे शेतकऱ्यावर, म्हणून त्या पद्धतीनं ते विकतात. आणि विकल्यानंतर ह्या टोळ्या आहेत. कालच तुम्हाला सांगतो, पुढचाच प्रश्न आहे, 17 वर्षाच्या पोराला आत्महत्या केली हो, त्याच्या स्वतःचे जनावर आहेत. हा पुन्हा येईल प्रश्न. 17 वर्षाच्या पोराने त्याच्या मालकीचे जनावर असताना त्याला पकडलं, मारलं आणि त्याची बदनामी केली. म्हणून अध्यक्ष महोदय गंभीर आहे. म्हणून आम्ही उभे झालो की या संदर्भात सरकारची भूमिका ही त्या भाकड जनावरांच्या संदर्भात स्पष्ट भूमिका करा की तुम्ही गोरक्षणामध्ये त्या जनावरांना ठेवल्यानंतर त्याला योग्य मोबदला मिळेल. ते सगळे तिथे जमा करा, असा एक सर्क्युलर किंवा आदेश काढा किंवा निर्णय घ्या. आणि दुसरा, हे जे बोगस टोळ्या आहेत, या गाड्या थांबवतात, पैसे वसूल करतात, स्वतःला बजरंग दल म्हणतात वगैरे, तर हे चुकीचं आहे. जे ओरिजिनल असतील त्याच्या संदर्भात तो निर्णय, ते जर होतील त्या संदर्भात, ते जर प्रामाणिक असेल तर त्याला आमचं संरक्षण आहे. परंतु बोगस जर असतील आणि पैसे वसूल करत असतील, अरे या प्रश्नाच्या उत्तरात आहे, प्रश्नाच्या उत्तरातच आहे, ते पकडल्या गेलेत. बोगस पकडल्या गेले, ते प्रश्नाच्या उत्तरात आहे. वाचा प्रश्न आपण. ठीक आहे, पुढे चला. अध्यक्ष महोदय, ठीक आहे. मी कुठच्याही बसा, असं करू नका. बसून घ्या. ठीक आहे, बसून घ्या. चला. ठीक आहे. मी रेकॉर्डवरनं कुठच्याही संस्थेचं नाव घेतलं असेल ते रेकॉर्डवरनं काढणार. चला पुढे. अध्यक्ष महोदय, शेखर निकमजी बोला. अध्यक्ष महोदय, उत्तर देते याचं. एकत्र द्या. नाही, बसा, उत्तर घेऊया. थांबा जरा, उत्तर घेऊया. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी सांगितलेल्या विषयामध्ये आता सारासार त्यांनी सूचना केल्या आणि त्याच्यामध्ये आमची भूमिका भाकड जनावरांच्यासाठी अत्यंत संवेदनशील आहे. परंतु या कायद्याचा गैरफायदा उचलणाऱ्या ह्या ज्या टोळ्या आहेत त्यांच्याबद्दल अजिबात संवेदनशील नाही. यांच्यावर आम्ही वेळोवेळी कारवाया केल्या आहेत. स्वतः शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा सुद्धा माझ्याकडे आले होते. आणि जर शेतकरी स्वतःच्या वाहतूक करत असेल आणि अशा वेळी त्यांची अडवणूक असेल तर त्यांना बिलकुल पाठीशी घातलं जाणार नाही. अध्यक्ष महोदय, शेखर निकम. अध्यक्ष महोदय, नाना एकच मिनिट. शेखर निकमजी बोला, मी तुम्हाला संधी दिली आहे. अध्यक्ष महोदय, ही कल्पना अतिशय चांगली आहे. माझी एकच सूचना आहे की ज्या कोणवाडे करायचं म्हटलं तर तालुक्यामध्ये कोणवाडे करणं खूप कठीण होतं.
तर इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याकडे जर ती गाय भाकड सांभाळायची असेल तर जे 50 रुपये अनुदान आपण देतो ते त्या इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला आपण देणार का? आणि दुसरी गोष्ट, नैसर्गिक शेतीचं जेव्हा आपण आवाहन करतो त्यावेळी अशा भाकड गायींचा उपयोग नैसर्गिक शेतीसाठी करायचा असेल तर काही सेंटर उभारण्याचं काम शासनाच्या माध्यमातून अशा सेंटरना मदत करण्याची भूमिका घेणार का? ठीक. तसं काही चांगला प्रस्ताव आला तर सकारात्मक विचार केला जाईल. बोला पाचपुतेजी, बोला पाचपुतेजी, बोला. धन्यवाद.